अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून जिल्ह्यातील सहकार व राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत आल्याने निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष, सहकारी संस्था आणि इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणीला गती दिली आहे। सध्या सभासद संस्थांच्या प्रतिनिधी नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून प्रत्येक संस्थेत प्रतिनिधी कोण असणार यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे। जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार 23 जून ते 22 जुलै या कालावधीत सभासद संस्थांना आपल्या उपविधीनुसार संचालक मंडळ अथवा अधिमंडळाच्या बैठकीत प्रतिनिधी नियुक्तीचा ठराव मंजूर करून संबंधित सहाय्यक निबंधक किंवा सहकार अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे। या प्रक्रियेनंतर मतदार यादी अंतिम होणार असून त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण अर्थकारणाचा कणा मानली जाते। जिल्ह्यातील शेकडो सेवा सहकारी संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, कृषी पतसंस्था आणि इतर सहकारी संस्थांचे आर्थिक व्यवहार या बँकेशी जोडलेले असल्याने या निवडणुकीला नेहमीच मोठे राजकीय महत्त्व प्राप्त होते। जिल्हा बँकेवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रमुख राजकीय गटांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। मागील निवडणुकीत झालेल्या चुरशीच्या लढीनंतर यंदाही अनेक अनुभवी नेते आणि नवोदित इच्छुक मैदानात उतरण्यासाठी तयारी करत आहेत। विविध गटांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून प्रतिनिधी नियुक्तीच्या माध्यमातून मतदानाची गणिते जुळविण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत। ग्रामीण भागातील सहकारी संस्थांमध्ये बैठका, संपर्क मोहीम आणि राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे। जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात प्रभाव असलेल्या नेत्यांनी आपापल्या समर्थकांना सक्रिय केले असून प्रत्येक मतदार प्रतिनिधी महत्त्वाचा ठरणार असल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी पडद्यामागे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची प्रक्रिया सुरू असून काही नवीन आघाड्या आणि युती देखील आकार घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे। निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे। त्यानंतर उमेदवारी अर्ज, छाननी, माघार आणि प्रचाराचा टप्पा सुरू होईल। सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता असल्याने येत्या काही आठवड्यात सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण आणखीन तापण्याची चिन्हे आहेत। जिल्हा बँकेची सत्ता ही केवळ आर्थिक संस्थेपुरती मर्यादित नसून ग्रामीण राजकारणाच्या केंद्रस्थानी मानली जाते। त्यामुळे या निवडणुकीत कोणता गट बाजी मारतो, कोणत्या नेत्याचे वर्चस्व कायम राहते आणि सहकाराच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जातात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। यंदाची निवडणूकही प्रतिष्ठेची, चुरशीची आणि अनेक राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार असल्याची चर्चा सहकार वर्तुळात रंगू लागली आहे।